थोडा त्रास आहे ना, तितकाच त्रास आहे आपल्याला. त्रास कमी नाही. पाणी आहे पण लाईट नाही. पाणी भरपूर आहे, हा, लाईट कमी. लाईट नाही. म्हणजे काय असं आहे की तुम्हाला तहान लागली आहे, पाणी प्यायला देतात पण पिऊन देत नाहीत. बरोबर आहे की नाही? मेल्याच्या नंतर पाणी खूप अवघड आहे. खूप तसं पाणी नाही आपल्याला. लाईट चलत 5,000 मागत आणि हे काम नाही करत ना. कुकडी प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहे बऱ्याच भागांमध्ये आणि चांगला प्रकल्प आहे. पण त्यात पण पाणी तुम्ही घ्यायचं की नाही यासाठी तुम्ही 5-10 हजार या लोकांना द्यायचे आणि त्यात पण तुम्हाला पाणी घेऊन देणार नाही. एकच मोटर टाका, 2 टाका, हे टाका. किती रेस्ट्रिक्शन त्यांचे. म्हणजे फक्त आपल्याला बघायला, फोटो काढायला वाटतं ते पाणी. बघा हा, बघण्यासाठी असंच झालंय. आपल्याला शेतीला पाणी नाही, शेतीला पाणी नाही देत. बघायला पाणी फक्त. आणि म्हणजे मला तर इतकं वाईट वाटतंय ना बघून की असं मोटर हे जोडणं, हे ते किती रिस्की काम आहे. जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे सगळा आणि प्रत्येक शेतकरी हे अनुभवतो. शेतकऱ्याची चुकी आहे त्यात. शेतकऱ्याची कशी चुकी हो? नाही, शेतकऱ्याची चुकी आहे यात. शेती करतो ही चुकी आहे. बरोबर, शेती करतो ही चुकी. शेतकऱ्याने जर नाहीच माल वर पाठवला तर ही काय खात्यान वरची? बरोबर आहे. काय खात्यान? जग बंद पडेल हे कळत नाही सरकारला. सरकारचा काय गुन्हा आहे त्यात? गुन्हा कोणाचा आहे? सरकारचा गुन्हा नाही, शेतकऱ्याचा गुन्हा आहे. शेतकरी काय होतोय, शेतकऱ्याला वाटतं माझा माल आहे पण ह्यांचा बी माल आहे. पण माझा जर माल 10 रुपये जात असला आणि ह्यांचा माल जर 12 रुपये जात असला तर मी मागे सरत नाही ना. ही थांबणार आहेत, मी थांबत नाही. बरोबर आहे. हा, हो मग ती माझ्या परस्पर निघून येणार आहेत. हो. ही शेतकऱ्याची इकी होत नाही. हो शेतकऱ्याची जर इकी झाली तर आज आपल्या हाताखाली गडी राहते. हो. मुख्यमंत्री ती ना आपल्या हाताखाली गडी राहते. बरोबर नाही, आपण म्हणीन तेच नाही, खरंच खूप यांच्या बोलण्यातून हे सगळं जाणवतंय. जास्त संताप आहे आणि मी डोळ्यांनी बघितलंय की पिकं जळताना जो त्रास होतो ना शेतकऱ्याला, बापरे, याच्या इतका त्रास काहीच नसेल. काहीच नाही. शेतकऱ्याला लाखो रुपयाचं पीक उत्पन्न मातीत घालावं लागतं, हो. तरी शेतकरी माग घेत नाही. तसं सरकार काय करतोय? सरकारने लक्ष दिलं पाहिजे. नाही, सरकार काय करतोय? सरकारला त्यांचं लाख रुपये जर तोटा झाला तर शेतकऱ्याकडून भरपाई करतोय. हो, चर्चा म्हणून देत नाही तो. काय शेतकरी करायचं? कारखान्याच्या बिलं वेळेवरती न आल्याचा एक तोटा असा आहे की पुढचं पिकाला, म्हणजे पुढच्या पिकाला खत पाणी करायला शेतकऱ्याकडे पैसा नाहीये. पैसा तर नाही शेतकऱ्याकडे, पण शेतकऱ्याला बिल देऊन बी ती परत त्यात मारतात ना. हो,